दर्शको नमस्कार. जनताराज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी सोलापुरातले एक नावाजलेले व्यक्तिमत्व, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री मायावती यांचे निकटवर्ती असे समजले जाणारे सोलापुरातील माजी नगरसेवक तथा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बबलू गायकवाड यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. जय भीम. थँक्यू. खरं तर आपण पाहतोय बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून आपण बऱ्याच वर्षांपासून तुम्ही या पक्षाशी जोडले गेलेले आहात आणि सोलापुरातील एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख इथे निर्माण झालेली आहे आणि त्यातल्या त्यात मायावती यांच्याशी तुम्ही खूपच जवळशी जोडले गेलेले आहात आणि तुमच्यावरती खूप विश्वास आहे अशी एकंदरीत तुमची ओळख सोलापूरकरांना आहे. मला तुमचा हा प्रवास एकंदरीत कसा सुरू झाला याबद्दल आमच्या दर्शकांना काय सांगाल? जय भीम. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, पेरियार ईवी रामास्वामी नायकर, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि कृती या देशाच्या कानाकोपऱ्यात नेणारे वर्तमान महापुरुष मान्यवर कांचीराम साहेब यांच्याही विचारांना आणि स्मृतींना अभिवादन करतो आणि या देशाच्या बहुजन समाज पार्टीच्या एकमेव नेत्या बहन कुमारी मायावतीजी यांचं नेतृत्व सहृदय स्वीकारून तुम्ही मला जनता राज्याने आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलंय. पहिल्यांदा तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझ्या प्रवासाला सुरुवात करतो. खरं तर म्हणजे 1993 साली मी ज्यावेळेस डी फार्मसीला होतो तेव्हापासून मी बहुजन समाज पार्टीच्या संपर्कात आलोय. गेले 30 वर्ष अविरत एक पक्ष, एक झेंडा, एक नेता. क्या बात आहे. आणि विश्वास आणि सर्वात म्हणजे आंबेडकर वादावरती असीम श्रद्धा, बाबासाहेबांच्यावरती प्रचंड श्रद्धा. काय पण होऊ द्या, पार्टी सोडायची नाही आणि बाबासाहेबांचा विचार कधीच तोडायचा नाही. कॉलेजमध्ये असतानाच मी या बहुजन समाज पार्टीला सामील झालो. आदरणीय माझे गुरु ज्यांनी मला राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात आणलं ते आदरणीय राहुलजी सरोदे साहेब यांचा मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. अनेक लोक आहेत, अनेक मित्र आहेत, ज्या मित्रांमुळे मी हे राजकारण यशस्वी करू शकलो. एकदा नगरसेवक झालो, बहुजन समाज पार्टीचे अनेक विविध पद भूषवलो. बहनजी मला ओळखतात का नाही, मी बहनजींच्या विश्वासातला आहे का नाही, बहनजीच्या जवळचा आहे का नाही, मी नाही. मी पार्टीचा एक कॅडर आहे. बहनजी मला ओळखत पण नसतील, परंतु बहनजीच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे म्हणून कदाचित पार्टीनं मला पुन्हा एकदा जिल्हा अध्यक्ष बनवून या सोलापूर जिल्ह्याच्या मध्ये बहुजन समाज पार्टीला अजून एक वेगवान रूप द्यायसाठी आणि फुलेशाहू आंबेडकरांचा इझम, आंबेडकरवाद इथं रुजवण्यासाठी बहुजन समाज पार्टीनं मला जिल्हाध्यक्ष केलेला आहे. मी पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत आदरणीय गोणारे साहेब यांचंही हार्दिक आभार मानतो. खरं तर तुम्ही सांगत होतात की 30 वर्षांचा हा एकंदरीत तुमचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक चढ उतार आले असतील, अनेक कार्यकर्ते तुमच्याशी जोडले गेलेले आहेत, अनेक जोडलेले कार्यकर्ते नेते झाले आणि तेही सोडून गेलेले आहेत. तर एकंदरीत बहुजन समाज पार्टी या पक्षाचं एकंदरीत अस्तित्व काय आहे सोलापूर आणि शहर जिल्ह्यामध्ये? तुम्ही बघितलात, बहुजन समाज पार्टी आंबेडकरी चळवळीतला एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाने 2002 सालापासून या सोलापूर महानगरपालिकेच्या पटलावरती सातत्यानं नगरसेवक आहे. पहिल्यांदा 2002 ला एक नगरसेवक होता, 2007 ला 2 नगरसेवक होते, 2012 ला 3 होते, 2017 ला 4 होते. बहुजन समाज पार्टीचा आलेख जो वाढलेलाचा वाढतच आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा आहे, विधानसभा आहे, त्यानंतर महानगरपालिका आहे. महानगरपालिकेवर आत्ता काहीतरी बोलणं बरोबर दिसणार नाही, पण बहुजन समाज पार्टी या लोकसभेला काहीतरी जादू केल्याशिवाय या सोलापूर आणि माढा लोकसभामध्ये राहणार नाही, एवढं मात्र तुम्हाला. आपण खरं तर कोणत्याही पक्षाशी आपण जोडले जातो कारण त्यांची काही तत्व असतात, काही वैशिष्ट्ये असतात, प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याला अपील करतात, आपल्याला आवडतात म्हणून आपण जोडले जातो.
तर बहुजन समाज पार्टी याची ध्येय धोरणं काय आहेत नेमकं, याबद्दल काय सांगाल? जाति के आधार पर तोड़े हुए लोगों को जाति के आधार पर जोड़ना, जाति के आधार पर तोड़े हुए लोगों को जाति के आधार पर जोड़ना और देश का संविधान देश के सामान्य लोगों तक पहुंचाना, ये बहुजन समाज पार्टी का काम आहे. जातीच्या आधारावर तोडलं इथल्या लोकांना आणि जातीच्या आधारावर तोडून परत धर्माचं आवरण दिलंय, जे घटनेमध्ये नाही आहे. संविधानामध्ये काय आहे? जातींचा शेड्यूल बनवलाय, शेड्यूल ऑफ कास्ट, शेड्यूल ऑफ ट्राईब, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटी आणि ओपन. प्रत्येक जातीला या शेड्यूल मध्ये जोडलेला आहे आणि त्यांना एकत्र करायचा प्रयत्न केलेला आहे, त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, त्यांना अधिकार द्यायचा प्रयत्न केलाय. हे करत असताना बाबासाहेबांनी त्यांना त्यांची कर्तव्य पण सांगितलेली आहेत. नक्कीच. हो. इतकं महान संविधान भारतात असताना सुद्धा भारत आज 75 वर्षाच्या स्वातंत्र्यात आणि प्रजासत्ताक दिनात आपण 75 साजरा करतोय. परंतु आजही सामान्य माणसाला खरंच सांगतो, मला 1949 साली जे बाबासाहेबांनी म्हणाले होते, 30 नोव्हेंबर 1949 साली बाबासाहेबांनी घटना सुपूर्त करताना शेवटच्या भाषणामध्ये म्हणले होते की बाबांनो, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही यशस्वी झाल्याशिवाय राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. क्या बात आहे. आज आपण दुहेरी द्विधा मनस्थितीमध्ये एंटर करत आहोत. एकीकडे राजकीय रित्या वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, एक माणूस एक मत एक किंमत, राजकीय आपण समानता आणलोय, परंतु सामाजिक आणि आर्थिक समता आलेली नाही आहे. आणि आपल्याला हे जर सामाजिक आणि समता येत्या 25-30 वर्षामध्ये जर संपवू शकलो नाही तर येत्या काळामध्ये हे रूप फार मोठं भयान होईल आणि त्याचा परिणाम भारताच्या स्वातंत्र्यावरती आणि प्रजासत्ताकावर आल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी करताय आणि तुमचं परसेप्शन ते तसं बरोबर असेल, कारण आपण पाहतोय सद्यस्थितीमध्ये आंबेडकरांनी जे समानता सांगितलेलं होतं, सगळ्या क्षेत्रामध्ये समानता यावी असा त्यांचा दृष्टिकोन होता. हे सगळं होत असताना बहुजन समाज पार्टी असं हे नाव पक्षाचं आहे. बहुजन म्हणताना नेमकं तुम्ही कोणकोणत्या जातीतल्या लोकांना जवळ घेऊन राजकारण करताय, काय सांगा? बहुजन याचा अर्थ काय आहे? बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी चरक भिक्कवे चारिके बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजनच का म्हणलंय तर बघा तुम्ही, कुठल्याही समाजामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये मुठ्ठीभर लोक आगाव असतात, गुंड असतात, गरीबावर अन्याय करतात. त्यांना सोडून जो जो असल तो बहुजन असतो. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय. आम्ही म्हणलं नाही सर्वजन हिताय, बुद्धांनी म्हणलं नाही सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, बुद्धांनी म्हणले बहुजन हिताय. का बहुजन म्हणलंय तर काय वाईट लोक आहेत, त्या वाईटांना सोडून असलेले सगळे चांगले. आणि आमचं जे आहे परसेप्शन, आमचं जे परसेप्शन आहे, जो शेड्यूल कास्ट आहे 15% आहे भारतामध्ये, 15% आहे. एसटी 7.5% आहे, शेड्यूल ट्राईब 52% ओबीसी आहे. एससी मध्ये 1,500 जाती आहेत, वेगवेगळ्या. एसटी मध्ये 750 जाती आहेत, ओबीसी मध्ये 3,742 जाती आहेत. मायनॉरिटी आहे 10%. या सगळ्याला मिळून 85% लोक बनतात, तो बहुजन समाज आहे. उरलेला 15% आहे, जो समाज व्यवस्थेने आणलाय, इथल्या मनुवादी व्यवस्थेने आणलाय. वरती ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, मग वैश्य आहे. या तिघांनी राज्य करायचं आणि उरलेल्या 85% समाजानं सेवा द्यायची. या सेवा देणाऱ्या समाजासाठी बहुजन समाज पार्टी काम करते. आणि या 15% मधल्या जो अधिकारापासून वंचित आहे, जो गरीब आहे, त्यांच्यासाठीही बहुजन समाज पार्टी काम करत असते. बहुजन समाज पार्टीचं धोरण आहे. जो जो म्हणून अधिकारापासून वंचित आहे तो जातीचा नाही, कोणी असू दे, कोणीही असू जो दे, भारताचा नागरिक आहे, जो सगळ्या गोष्टींपासून वंचित आहे आणि जो संविधानाला मानतोय, तो म्हणून बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता. मी म्हणेन बहुजन समाज पार्टीच्या दृष्टीनं तो
लायक आहे की त्याला बहुजन समाज पार्टी त्याला न्याय देण्याचं काम करू शकेल. आपण पाहतोय की तसं बहुजन समाज पार्टीचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप मोठी मोठी लोक याच्यामध्ये पक्षामध्ये घडलेले आहेत. आपण पाहतो उत्तर प्रदेशने एक मुख्यमंत्री तुमच्या पक्षातून दिलेले आहेत, ते 4 वेळा चार वेळा राहिलेले आहेत. 4 खूप मोठं काम आहे त्यांचं. तुम्हाला असं वाटत नाही का की बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये म्हणावा तितका तो पक्ष पोहोचलेला नाही असं वाटतं? हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये भारतीय लोकांच्या वरती जात फार ठासून भरलेली आहे. मी त्याच प्रश्नाकडे आता फार ठासून भरलेली आहे. आणि बहुजन समाज पार्टीकडे बघताना बहुजन समाज पार्टीचा इतिहास पुरुष कोण आहे? बाबासाहेब आहे. बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बाबासाहेब आहे. हा, झेंडा काय आहे? निळा झेंडा आहे, हो. म्हणजे तो जय भीमवाला आहे. चिन्ह काय आहे? हत्ती आहे. हत्ती बाबासाहेबाचा आहे. म्हणजे सगळे बाबासाहेबच यांच्याकडे आहेत की हो. आणि इथल्या समाज व्यवस्थेनं म्हणण्यापेक्षा इथल्या शैक्षणिक व्यवस्थेनं आणि इथल्या सामाजिक व्यवस्थेनं बाबासाहेबांना सामाजिक विलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी इतिहासात सांगितलं नाही की बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक माणसासाठी काम केलंय, सगळ्या घटकासाठी सगळ्या घटकासाठी काम अगदी केलंय. लहानांपासून ते अगदी मोठ्या तर रायटिंग अँड स्पीचेस वाचा, हो. खरमोडेंचे 12 खंड वाचा, तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. 1919 साली स्मॉल स्केल इंडस्ट्री देअर रेमेडीज हाही पुस्तक वाचा. त्यावेळेस शेतकऱ्यांवर लिहिलंय. इकॉनॉमिक वाचा, त्यातून द प्रॉब्लेम ऑफ रुपी वाचा, हो. काकाचं हुवेर शुद्रात वाचा, खूप महत्वाचा ग्रंथ आहे तो. थॉट्स ऑन पाकिस्तान वाचा. असे किती तुम्हाला गोष्टी सांगू की ज्या बाबासाहेबांनी या देशाचं भविष्य लिहिताना, या देशाचं भविष्य मांडताना भूतकाळाचा वेध घेऊन वर्तमानामध्ये बसून भविष्याचा एक मोठा सुखकर प्रवास बाबासाहेबांनी आपल्या संविधानामधून मांडलाय. आणि मला वाटतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संविधान आयवर जेनिंग लिहिणार होता भारताचा. संविधान आयवर जेनिंग नावाचा माणूस लिहिणार होता, ज्यांनी श्रीलंकेची घटना लिहिली. आणि हे सगळेजण स्वातंत्र्य देण्यासाठी लंडनला गेले होते, आता स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणून. तिथल्या राणीने विचारली, हो तुमचं संविधान कोण लिहिणार आहे म्हणून. त्या राणीला हे म्हणाले, नेहरू म्हणाले, आयवर जेनिंग लिहिणार आहे, तो ब्रिटिशच होता. राणी म्हणाली, अहो आयवर जेनिंग कडे काय जात आहे, तुमच्याकडे इतका मोठा माणूस आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याकडे जावा. बाबासाहेब 65 विषयामध्ये तज्ञ होते. 65. कायदा म्हणा, मानववंशशास्त्र म्हणा, फायनान्शियल, असं कोणताही घटक नाही, कुठला विषय नाही आहे ज्या विषयामध्ये. संविधान नुसतं फक्त घटना लिहिलेलं नाही, 395 कलम नुसते लिहिलेलं नाही आहेत. प्रशासन आहे, राजकारण आहे, निवडणूक आयोग आहे, कोर्ट आहे, आपण अनेक म्हणजे परराष्ट्रीय धोरण आहे, सगळ्या गोष्टी, सर्वोच्च न्यायालय, पोलिसिंग आहे. तुम्हाला काय काय सांगू, संविधानातल्या त्या 12 याच्यामध्ये तुम्ही जेवढं वाचाल, खरंच सांगतो, एखादे बॉडी डिसेक्ट करावा लागला एखादा डॉक्टर आणि सांगायला हा मेंदू आहे, हा छोटा मेंदू आहे, लहान मेंदू आहे, हा घसा आहे, अवयव हा, हे हृदय आहे, हे फुफ्फुस आहे, हे लिव्हर आहे, हे आतडा आहे, हे सगळं सांगत असताना जसा विद्यार्थी गुंफून जातो, संविधान वाचा. भारतातल्या प्रत्येक माणसानं आपल्या घरामध्ये संविधान ठेवलं पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे आणि भारतीय समाज व्यवस्था त्याला कळल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. एक सर्वश्रेष्ठ आपण संविधान वाचत नाही. एखादा सांगतो, आता बघा संविधान हटू नये दलितांना का वाटतंय, बाबासाहेबांनी लिहिलेत म्हणून, आणि संविधान हटावं का वाटतंय, बाबासाहेबांनी लिहिलेत म्हणून. दोन्ही कारण आहेत. हे दोघ जण पण संविधान वाचलेले नाही आहेत. म्हणून दोघांनाही विनंती आहे, पहिल्यांदा संविधान वाचा. ते कुणासाठी लिहिले, कशासाठी लिहिले, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, नक्कीच हे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे आणि मगच तुमचं परसेप्शन बनणार आहे. म्हणूनच आपण डॉक्टर बी आर आंबेडकर यांना ज्ञानाचा
अथांग सागर म्हणून द नॉलेज द सिम्बॉल ऑफ नॉलेज नॉलेज जो सिम्बॉल ऑफ 250 वर्षाच्या त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या 250 वर्षांचा गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांनी डिक्लेअर केले 250 वर्षाच्या इतिहासामध्ये कोण कोण गेले म्हणून आणि त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीनी बाबासाहेबांचं नाव 1 नंबरला घेतलं आणि त्यांनी पुतळा बसवून तिथं लिहिलं द सिम्बॉल ऑफ नॉलेज. सिम्बॉल ऑफ नॉलेज. भारतातल्या खरंच सांगतो भारताचं स्वातंत्र्य आणि ते प्रजासत्ताकीय करण्याचं काम आणि इथल्या माणसांना मोकळेपणा श्वास घेण्याचं काम इतकी जातीय व्यवस्था असून सुद्धा इथल्या सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानं केलेलं आहे. हे कोणीही विसरू शकत नाही. द फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. महात्मा गांधी फादर ऑफ नेशन आहेत, नक्कीच, तर बाबासाहेब फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहेत. हे आपण विसरलं नाही पाहिजे. आणि बहुजन समाज पार्टी ह्या फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशनची फॉलोअर आहे. इथल्या समाज व्यवस्थेला गाडून इथं समता प्रस्थापित करण्यासाठी बहुजन समाज पार्टी काम करत आहे. आपण पाहतोय बहुजन समाज पार्टी असोत किंवा एकंदरीत आंबेडकरी चळवळ यातली काही लोक अशी आहेत जे जोडले गेलेत आणि नंतर त्या प्रवाहातून बाहेर पडलेले आहेत. आपण पाहतोय की लाचारी म्हणा किंवा त्यांचं काही असू शकतं, हे सगळं बाजूला ठेवून आंबेडकरी विचार बाजूला ठेवून त्यांनी दुसऱ्या विचारधारेला जवळ करतायत असं वाटतं तुम्हाला? हे बघा, मला एक वाक्य आठवलं. बाबासाहेबांनी 1940च्या दरम्यान असंच लोक आले, बाबासाहेब आम्ही निवडून जात नाही, काय करत नाही, आम्ही काय करावं. आणि अनेक लोक आपल्या पक्षाला सोडून चाललेत, काय करावं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हे माझं विचारांचं आणि पक्षाचं रोपटं मी दगडावर लावलंय, दगडावर लावलंय. ज्याला लगेचच फळ खायची इच्छा आहे ते हे झाड सोडून पळून जाईल. ज्याला इथं परिवर्तन परमनंट घडवायचं आहे तो माझ्या सोबत राहील. बहुजन समाज पार्टीतून अनेक जण आले, मोठे होऊन गेले, दुसऱ्या पक्षामध्ये चालले, परंतु मला ते बाबासाहेबांचं वाक्य आठवतंय की बहुजन समाज पार्टी आंबेडकरवादी पक्ष आहे. आंबेडकरवादाला सोडून, आईला सोडून, बापाला सोडून जाणाऱ्या लोकांबद्दल आपण काय बोलावं. त्याबाबत चर्चा न केलेली बरी, कारण ती एवढी मोठी चर्चा झाली नाहीत. एवढ्या मोठ्या चॅनलनं त्यांच्यावरती प्रश्न विचारावा. ही फार छोटी माणसं आहेत आणि त्यांच्यावर काय, असे बहुजन समाज पार्टीमध्ये आले आणि गेले. बहुजन समाज पार्टी 40 वेळा पक्ष फुटलाय, पण बहुजन समाज पार्टीचा मतदार फुटला नाहीये. बहुजन समाज पार्टीचा मतदार इंटॅक्ट आहे, तो विचारावर श्रद्धा ठेवणार आहे. त्यामुळे अशा लोकांविषयी चर्चा न केलेली बरी. आपण पाहतोय की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तिकडे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी थांबलेले होते. त्यावेळी बहुजन समाज पार्टी आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी जो काही निवडणुकीचा तो एकंदरीत त्यात म्हणजे मतदार जो होता जवळजवळ तब्बल 1.5-2 लाखांपर्यंत मताधिक्य त्यांना मिळालं. यातलं समीकरण काय होतं, त्यातले तुमचे अनुभव काय राहिलेले आहेत? नाही ना, बहुजन समाज पार्टीनं त्यावेळेस लोकांचा ओढा बघून बहुजन समाज पार्टीनं विड्रॉल केली होती. लोकांचा जो मूड होता त्या विषयावर आम्ही विड्रॉल केलो होतो. त्यामुळे त्या पूर्ण इलेक्शन प्रोसेस मध्येच आम्ही नव्हतो, तर त्यावर आम्ही काय परसेप्शन देणार आणि काय बोलणार. आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही, कोणाला पाठिंबा दिला, बहुजन समाज पार्टीनं कोणाला पाठिंबा दिला नाही. परसेप्शनच आम्ही त्या निवडणुकीमध्येच नव्हतो, तर त्याबद्दल आम्ही काय बोलणार. खरं आपण पाहतो तुम्ही आता म्हणल्यासारखं की असं होऊ शकतं, कदाचित आपल्या समविचारी जर माणूस जर आपल्या समोर राहिला तर आपण एक पाऊल पाठीमागं जावं. नाही, हे असं नाहीये. असं लोकांचं परसेप्शन होतं, लोकांचा दबाव होता, लोकांचं म्हणणं होतं. म्हणजे लोकांच्या म्हणण्याला आम्ही सलाम केलाय. म्हणजे वैयक्तिक ते कोणताही प्रश्न चाललेला नाही. आपण पाहतोय की तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात. एकंदरीत बहुजन समाज पार्टीचे एकंदरीत कार्यकारिणी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये कशा पद्धतीने चालू? मोठ्या प्रमाणात आमचं संघटन चांगलं आहे. आमचे बूथ स्तरावरती काम चालू आहे. हे भाजप वगैरे आता बूथ स्तरावर आले, तो 2004 सालापासून आम्ही बूथ स्तरावर काम करतोय. हे आमचंच उचललंय.
बहन कुमारी मायावतीनं त्या लखनौ मध्ये 140 एकरामध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभारलं, बाबासाहेबांच्या नावाने जिल्हे उभारले, बाबासाहेबांचं ऐतिहासिक काम बहन मायावतीने केली. आणि सगळेजण त्या आग्राच्या ताजमहालला विसरले, त्या अयोध्येच्या मंदिराला विसरले. सगळेजण म्हणाले, सगळे फॉरेनचे लोक म्हणाले अभी लखनौ में जाने का आंबेडकर स्मारक बनने का देखने का. आंबेडकर स्मारक बनवलं म्हणून अयोध्येचं मंदिर बनलंय. मी कल्पना विलास मांडत नाही, ही वास्तविक सत्यता आहे. आपण पाहतोय शहरात तुम्ही म्हटल्यासारखे पहिल्यापासून निवडणुकीत सहभाग घेतलेला हा पक्ष आहे. अनेक नगरसेवक यातून घडलेले आहेत किंवा दिलेले आहेत. सोलापूरच्या शहरामध्ये बहुजन समाज पार्टीची एकंदरीत भूमिका काय कशी राहिलेली आहे? ना बहुजन समाज पार्टी या लोकसभेची निवडणूक इंडिव्हिज्युअल लढवणार आणि बहुजन समाज पार्टीचा एक खंदा उमेदवार या लोकसभेला असणार म्हणजे असणार. आणि बहुजन समाज पार्टी या कोणीही समोर असू द्या त्याला न घाबरता बहुजन समाज पार्टी या लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवणार आणि स्वतंत्र लढवणार. आपण जिल्हाध्यक्ष आहात, खूप जबाबदारीने आपण बोलत आहात की अलायन्स कोणाशीच करणार नाही. बिलकुल करणार नाही. बहनजींनी सांगितलं, बहनजीचा जो आदेश आहे, बहनजींनी सांगितलं की हम किसके साथ अलायन्स नाही करने वाले. बहनजींचाच आदेश आहे की आम्ही कोणाबरोबर अलायन्स करणार नाही आणि बहनजीच्या आदेशाप्रमाणे आम्ही फॉलोअर करणार. बहनजी सांगितल्या जे सांगतील ते आम्ही करणार. खरं तर बहुजन समाज पार्टी शहरात पण काही भागामध्ये आहे, विशिष्ट भागामध्ये, आणि जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट भागामध्ये. असं का वाटतं? का बहुजन समाज पार्टी सगळ्या भागामध्ये आहे. बर. बहुजन समाज पार्टीकडे नुसतं बौद्ध नाही आहे, बर, चर्मकार आहे, तुमच्या माहितीसाठी मुस्लिम आहे, धनगर आहे. आता मोठ्या प्रमाणात आमचे प्रदेश अध्यक्ष कोळी समाजाचे असल्यामुळे कोळी समाज सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जोडत आहे. आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत गोणारे, कोळी समाजाचे आहेत, त्या कोळी समाज सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात जोडत आहे. बहुजन समाज पार्टी सगळ्या भागात आहे. तुम्ही विशिष्ट अँगलनी बघताय. हा, मी मुद्दाम हा प्रश्न विचारला, विशिष्ट अँगलनी बघताय म्हणून तुम्हाला बहुजन समाज पार्टी काही भागात दिसते. बहुजन समाज पार्टी सगळीकडे आहे. तुम्ही आमच्या बूथचं जर अनालिसिस बघितला 2014च किंवा 9च, तर आम्हाला प्रत्येक बूथवर मत आहेत. अगदी ग्रामीण भागात देखील सगळीकडे पोहोचलेला आहे उमेदवार नक्की कुठे. बहुजन समाज पार्टी बघा, प्रत्येक जिथं जिथं अन्याय होते तिथं तिथं पेटून उठते, त्यांना न्याय द्यायचं काम. आणि काही सरपंच देखील बहुजन समाज पार्टीकडून काही सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत. आमचा अक्कलकोटचा अक्कलकोट मधल्या मैंदर्गी नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष विठ्ठल आरेनवर होता. कुठल्या मीडियाने छापली नाही, पण सत्य सांगतो तुम्हाला. सोलापूर महानगरपालिकेत अशी कोणती प्रश्न होती त्या प्रश्नांना केवळ बहुजन समाज पार्टीने उचललेले आहेत? आणि ते ना बहुजन समाज पार्टीनंच सगळे प्रश्न उचललेत. बाकीच्यांनी पैसे खायासाठीच प्रश्न उचललेत. बर. किती पाण्याचा प्रश्न आहे, खूप मोठं वक्तव्य करताय तुम्ही. खरं अरे अगदी पैसे खाण्यासाठीच उचललेत. आम्ही पैसे खाल्लो नाही. म्हणजे विकासासाठी कशाचा विकास? 1000 कोटी सोलापूरची स्मार्ट सिटी आणली 5 वर्षामध्ये. कुठं तर स्मार्टपणा दिसतोय को? सोलापूर शहर विद्रूप झालं. कुठं तर झाडं दिसतात का? आधीचं सोलापूर बरं होतं. मला तुम्ही सांगा, काय मोदी सरकारने जेवढ्या घोषणा केल्या या भाजप सरकारने, अक्षरशः या देशाचं आणि या शहराचं विद्रूपीकरण केलं. दिसतंय आपल्याला सगळं. काय किती किती काय काय सांगू. हे फक्त इव्हेंट करणार सरकार आहे. मोदी फक्त नाचायला लावणारा माणूस आहे. आपण नाचतो असं वाटतं बाकीचे पक्षाचे लोक? बिलकुल, त्यांनी नाचवतात आणि ते नाचतात. आपण एक विरोधक म्हणून एक आक्रमक भूमिका आपण घेताना दिसत नाही सोलापुरात. सोलापूरमध्ये बहुजन समाज पार्टी कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असू द्या, बाबासाहेबांचा पुतळा असू द्या, या सोलापूर शहरातल्या पाण्याचा प्रश्न असू द्या, या सोलापूर शहरातल्या स्मार्ट सिटीचा प्रश्न असू द्या, बहुजन समाज पार्टीने या करप्शनच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले, मोर्चे काढलेत, मोठ्या प्रमाणात केले.
आगामी लोकसभा निवडणूक आहे, त्याच्यानंतर परत विधानसभा असेल आणि महानगरपालिकेची निवडणूक देखील येणार आहे. या पार्श्वभूमीवर एकंदरित जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही आता पक्षाची बांधणी कशा पद्धतीने करत आहात, का सांगाल? पक्षाची बांधणी झालेली आहे. आता फक्त कामाला लावायचं का काय करायचं ते? कामाला लावायचं. काय प्लॅन्स असतील तुमचे त्याबद्दल? प्लॅन काय आमचं पक्षाचं जे आहे स्टँड काय असणार आहे? जाती के आधार पर तोडवे लोगों को जाती के आधार पर जोडणं, सगळ्या समाजांना सोबत घेऊन आणि खऱ्या अर्थानं मोदी सरकारने जे या भारताची फसवेगिरी केलेली आहे. बघा हो, किती विरोधाभास आहे. 130 करोडचा देश आहे, 130 करोडचा देश आहे. मोदी साहेब सांगतात 80 करोड लोगों को हम हर रोज खाना देते हैं. 130 करोडच्या लोकांमधले जर 80 करोड लोक वजा केले रोज करत तुम्ही जेवण देत असाल तर तुम्ही सांगा किती लोक भारतीय किती भारत तिसरी आर्थिक सत्ता होऊ शकेल का? 1000 लोकांची प्रॉपर्टी, भारताच्या 90% प्रॉपर्टी 1000 लोकांच्या आहे आणि उरलेल्या 90% लोकांची चिंध्या चांद्या, भांडी कुंडी, काय सोनं असेल थोडं, काय पत्रा असेल, काय असेल स्थावर मालमत्तेतला प्रकार, 10% लोकांची प्रॉपर्टी आहे. आपण कुठं चाललोय सांगा मला तुम्ही? कशी आर्थिक महासत्ता होणार? आपण वेगानं विनाशाकडे चाललोय. हा देश विनाशाकडे चाललाय. कदाचित हा देश या लोकांमुळे फुटण्याची शक्यता आहे. इथल्या देशातल्या प्रत्येक समाजाला, प्रत्येक राजकारण्याला तुम्ही भारतीय लोकशाही अक्षरशः भारतीय लोकशाहीला फार मोठ्या प्रमाणात डॅमेज करालात. तुम्ही विरोधी पक्षच ठेवे ना, तुम्हाला कोण विचारूच नाही. कोण विचारेल त्याला ईडी लावल. असली ईडी शाळा आता बंद करा म्हणा मोदी साहेब. वॉशिंग मशीन घेतलेली आहे, असं वॉशिंग मशीन घेतलेली आहे आणि वॉशिंग मशीन सगळेजण घ्या करा. 71 कोटीचा सिंचन घोटाळा अजित पवारांपासून पंतप्रधान म्हणताय 2-3 दिनों में महाराष्ट्र के काका और भतीजे को हम अरेस्ट करेंगे सिंचन के आरोप में. 70,000 करोड का घोटाळा. आणि आठवड्यामध्ये अजित पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतोय. किती दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्र विकलांग झालाय असं वाटतं तुम्हाला? बिलकुल विकलांग झालाय. काँग्रेसकडे नेतृत्व नाही, काँग्रेसकडे नेतृत्व नाही, शिवसेनेकडे नेतृत्व नाही. पवार साहेब आता आजारी पडलेत, वय झाले आता. आणि बहुजन समाज पार्टीचे सगळे तगडे जवान आता रस्त्यावर आलेत. माझा प्रश्न तुमच्याकडे येणार आहे शेवटचा, जाता जाता आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही म्हणत होतात की अलायन्स होणार नाही, आम्ही स्वबळावरती निवडणूक लढणार आहोत, अशी चर्चा देखील सुरू आहे सध्या महाराष्ट्र आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये की एक जिल्हाध्यक्ष म्हणून संभाव्य लोकसभेचा उमेदवार तुमच्यामध्ये बघतायत, काय सांगायला आपण? ना बहुजन समाज पार्टी ज्याला उमेदवारी देईल, बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता त्याचे काम करेल. म्हणजे तुम्ही स्वतः यासाठी दावेदार नाही असं म्हणताय? मी काय म्हणतो, आमच्या पक्षात दावेदार नसतो. ती काँग्रेसची भाजपची संस्कृती आहे. आमच्याकडे आदेश असते, काम करा. हा देश आमचा आणि आमचा आदेश आहे. त्यामुळं पक्षाने पक्ष जे काय धोरण आखल किंवा ज्याला उमेदवारी देईल. आणि माझ्याकडे 2 लोकसभा आहेत, 2.5 लोकसभा आहेत, माडा आणि बार्शी सुद्धा माझ्याकडेच आहे, आणि 11 विधानसभा आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मी बाहेर पडून प्रत्येक विधानसभेमध्ये 11च्या 11 विधानसभामध्ये आणि 2 मान आणि पिंजून काढणार आहे. त्यामुळं बहुजन समाज पार्टी जी आपल्याला जबाबदारी देईल ती पार पडणार. परंतु मी या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभेत जाऊन बहुजन समाज पार्टीचा झेंडा फडकवणार आणि बहुजन समाज पार्टीचा उमेदवार इथं कसं विजय होईल याच्याकडे बघणार. सगळे बघा तुम्ही, शेतकरी पिचला हो, विद्यार्थी पिचला, शेतकरी पिचला, विद्यार्थी व्यापारी पिचला, जीएसटी काय किती किती करता. स्मॉल स्केल इंडस्ट्री सगळी नाही ना, नस्तनाबूत झाल्या. सोलापूर आपण बघा तुम्ही, आपल्या सोलापूर शहरामधले, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याला माहित आहे का नाही, सोलापूर शहरामधला 90% गारमेंट उद्योग गुजरातला गेला. गुजरातला ज्या आपल्याला
सोलापूर शहरातल्या गारमेंट ओळख होती वाल्यांना ती आपली ओळख. हा. तुम्हाला आठवतंय का नाही बघा 2014 साली ह्याच मोदींनी सांगितले होते की मैं अगर पंतप्रधान होता तो सोलापुर के लोगों को इतना काम देता. आणि सोलापूरचं कामच पळवून न्यायचं काम या मोदीनं केलंय. ह्याला कसं तिकीट, ह्याला कसं मतदान करायचं. सोलापूर शहरातल्या लोकांनो, अशा खोटं बोलणाऱ्या पंतप्रधानाला आणि भाजपच्या कमळाला आयुष्यात मतदान करू नका. कारण हा सोलापूरचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं वाटोळं करतंय. आणि 2024ला तुम्हाला खरंच सांगतो, मोदी हद्दपार होणार आहे. ही काळा दगडावरची रेष आहे आणि ते हद्दपार करायचं काम राष्ट्रीय नेत्या बहन कुमारी मायावती शिवाय कोणी करू शकणार नाही. आता कुणाकडंच नेतृत्व उरलं नाही. एकट्याच बहुजन समाज पार्टीकडे बहन मायावती एक खंबीर नेतृत्व आहे आणि अख्खा भारत देश त्यांच्याकडं आशेनं बघतोय असं मी तर समजतोय. खरं तर आपण चर्चा खूप करत आहोत आणि अनेक असे मुद्दे आहेत, विषय आहेत आणि प्रश्न देखील माझ्याकडून राहून गेलेले आहेत आणि वेळेअभावी आता आपण आटोपता घेणार आहोत. परत आपण पुढच्या भागात नक्कीच भेटणार आहे वेगवेगळ्या विषयांचं. खरं तर बहुजन समाज पार्टीचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्यांची भूमिका नेहमीच आक्रमक पण राहिलेली आहे आणि काही अंशी संशयास्पद देखील राहिलेली आहे. बहुजन समाज पार्टी कधीच संशयास्पद नाही. नंतर आपण बहुजन समाज पार्टी खुली किताब आहे. बहुजन समाज पार्टी खुली किताब आहे आणि बहुजन समाज पार्टी आंबेडकरवादी पार्टी आहे. बघा, नक्कीच आम्ही दादा नाही, भाऊ नाही, घराण्याशाही, दादा नाही, भाऊ नाही, अण्णा नाही, पप्पा नाही आणि समाजरत्न नाही, समाजभूषण नाही, कार्यसम्राट तर बिलकुलच नाही. फक्त आंबेडकरवादी आहे. खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आंबेडकरवादी आहे. कार्यसम्राट हा शब्दप्रयोग तुम्ही खूपच वेगळ्या अर्थाने वापरलेला असाल कदाचित. आपण वेळात वेळ काढलात आणि जनताराज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल आम्ही आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. भेटूयात एका वेगळ्या विषयासह पुन्हा याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. जय भीम. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.